नागभीड तालुक्यातील जनकापूर येथे मंगळवारी शेतकरी रमेश काशीवार यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने संपूर्ण परिसरात युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाघाच्या हालचालीवर अचूक नजर ठेवण्यासाठी घटनास्थळ परिसरात 8 ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून त्यापैकी 2 अत्याधुनिक लाईव्ह कॅमेऱ्याद्वारे वाघाच्या हालचालींचं 24 तास निरीक्षण केलं जात आहे. वन कर्मचाऱ्यांसह तसंच सुमारे 15 वनमजुरांचे विशेष पथक दिवस रात्र परिसरात गस्त घालत असून शेतमजुराचे संरक्षणासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांच्या मार्गदर्शनात उपवनक्षेत्र अधिकारी तावाडे, वनरक्षक माटवे तथा वनमजूर शेत शिवारात गस्त घालीत आहेत. वाघाच्या हल्ल्यामुळे जनकापूरसह जंगलालगतच्या गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात जाताना धास्तावले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे वन विभागाने घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरात विशेष सतर्कता बाळगली जात असून वाघाच्या हालचालीचा सातत्याने मागोवा घेतला जात आहे. परिसरात बसवण्यात आलेल्या 8 ट्रॅप कॅमेऱ्यामधून माहिती संकलित केली जात असून 2 लाईव्ह कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष हालचालीवर सतत नजर ठेवली जात आहे. याशिवाय 15 वनकर्मचाऱ्यांचं पथक गस्त घालत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. जंगलालगतच्या भागात एकटे न जाण्याचं आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन वन विभागानं केलं आहे. दरम्यान वाघाला जेरबंद करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळावी म्हणून वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळताच तातडीने पिंजरा बसवून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. जनकापूर परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीती कायम असून वाघाला तातडीने जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.